नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टडी डायरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की एम-एच लॉ सी-ई-टी 3 इयर आणि एम-एच लॉ सी-ई-टी 5 इयर या दोन्ही वर्षांकरिता अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट कधी रिलीज होणार आहे. त्याचप्रमाणे ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचे आहेत आणि जर आम्ही ऑप्शन फॉर्म फर्स्ट राउंड करता भरले तर सेकंडसाठी पण तेच राहतील का? आणि आम्हाला कॉलेज अलॉटमेंट म्हणजे प्रत्यक्षात कॉलेजला ऍडमिशन करायला कधी जावे लागणार, त्यामध्ये किती वेळ जाणार? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी या सेशनमध्ये मी आलेलो आहे. आमच्या चॅनेलवर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला ऍडमिशनची रिलेटेड असणारे सर्व प्रश्न या सेशनमध्ये क्लिअर होणार आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. आजच्या सेशनमध्ये आपण या सर्व विषयी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या तारखा मी आपल्याला सांगणार आहे तर त्या टेंटेटिव्ह तारखा असणार आहे. त्याचा अंदाज आम्ही मागील वर्षाच्या तारखांवरून काढलेला आहे. या वेळेच्या तारखा आणि त्या तारखा या कम्पेअर करून काढल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, ही टेंटेटिव्ह तारीख असते. सीईटी सेल तुम्हाला जी तारीख देणार आहे त्यामध्ये आणि या तारखेमध्ये फरक असू शकतो, परंतु थोड्या कमी दिवसांचा फरक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अल्फाबेटिकल लिस्ट, त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म, त्यानंतर अलोकेशन आणि मग प्रत्यक्षात तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन, या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे इथे माहिती मिळणार आहे. तर आता आपण पाहूया हे सीईटी सेल कशा प्रकारे वर्क करतं ते. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा लॉ सीईटी 3 इयर्ससाठी कॅप रजिस्ट्रेशनच्या डेट्स 11 जून ते 30 जून 2026 पर्यंत आलेल्या आहेत. मित्रांनो, आपण मागच्या वर्षीचा शेड्यूल जर पाहिला तर मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना कॅप रजिस्ट्रेशन करता 2 वेळा या डेट्स वाढवून दिलेल्या आपल्या लक्षात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं शेवटच्या सेमिस्टरचा रिझल्ट लागणं बाकी आहे. वायसीएमचा पण रिझल्ट येणं बाकी आहे. मित्रांनो, बऱ्याच युनिव्हर्सिटीज अशा आहेत की त्यांचा जो रिझल्ट आहे तर तो जून जुलैमध्ये लागत असतो. त्यामुळे शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी ही तारीख आपल्याला मिळणार आहे 20 जुलै 2026 पर्यंत. ही तारीख अंदाजे आहे, टेंटेटिव्ह आहे. मित्रांनो, त्यानंतर 5 इयर करता तुम्हाला तारीख देण्यात आली होती 19 जून ते 9 जुलै. बरेच विद्यार्थ्यांकडे अद्याप तो फायनल इयरचे रिझल्ट आलेले नाहीत. त्यामुळे कॅप रजिस्ट्रेशन फॉर 5 इयर 19 जून ते 9 जुलै असणार आहे आणि त्यानंतर त्यांनाही एक एक्सटेन्शन मिळणार आहे. 5 इयर करता ही जी तारीख असणार आहे तर ती तारीख असणार आहे 8 ऑगस्ट 2026. विद्यार्थी मित्रांनो, टेंटेटिव्ह ही तारीख आहे 8 ऑगस्ट 2026 पर्यंत कॅप रजिस्ट्रेशनची मुदत 5 इयर करता वाढवण्यात येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट येणं बाकी आहे, त्यांचे मार्क्स येणं बाकी आहे, त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करून बाकीची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवणं गरजेचं आहे. ज्यांचा रिझल्ट अजून लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करून ठेवणं गरजेचं असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे त्यांनी पूर्ण प्रोसेस करायची आहे. डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ठेवायचे आहेत आणि जर एखाद्या डॉक्युमेंटला काही त्रुटी येत असतील तर तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या कॅप रजिस्ट्रेशन संबंधित मी तुम्हाला देत आहे आणि याचबरोबर या व्यतिरिक्त अजून काही डाऊट्स असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि जर तुमचे डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असतील आणि ते जर का कॅटेगरीचे असतील तर त्यांची व्हॅलिडिटी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2027 या तारखेपर्यंत असली पाहिजे. जर समजा ते 2026 पर्यंत असेल तर ते या ठिकाणी ते रिजेक्ट होईल कॅटेगरीसाठी. तसेच अनेक प्रकारे काही डॉक्युमेंट्समध्ये रिजेक्शन झालं असेल तर तुमची प्रोफाईल अनलॉक करा. त्यामध्ये ज्या ठिकाणी रिजेक्शन आलं आहे त्यामध्ये प्रॉपरली चेंजेस करा, सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करा
सर्व फॉर्म फिलअप केल्यानंतर चेंजेस झाल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंटआउट काढा आणि त्यानंतर फॉर्म लॉक करा. तुमचा जो कोणता डॉक्युमेंट राहिला होता ते चेक करायचा, तो व्हेरीफाय होऊन जाईल आणि व्हेरीफाय झाल्यानंतर कोणती प्रोसेस आहे, तर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही कधी रिलीज होणार आहे, त्यानंतर कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे, या संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर आता आपण पाहूया की अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही कधीपर्यंत आपल्यापर्यंत येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी करता अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही अंदाजे 27 जुलै 2026 पर्यंत रिलीज होऊ शकते. लक्षात ठेवा की या सर्व डेट्स मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह म्हणजे अंदाजे सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट रिलीज झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करण्यासाठी एक ठराविक वेळ दिला जातो आणि ज्या विद्यार्थ्यांना काही चेंजेस करायचे नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी काहीच करायची गरज नाही. फक्त फायनल मेरिट लिस्टची त्यानंतर वाट पाहायची आहे. आणि आता ज्यांना ज्यांना असं वाटत आहे की अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये काही चुका आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही. तुम्हाला एक ठराविक वेळ दिला जाईल, त्यामध्ये तुम्ही ते चेंजेस करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, resolving grievances related to the alphabetical candidate to edit the application form and upload the required document through candidates login if required. मित्रांनो, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही अंदाजे 28 जुलै ते 30 जुलै 2026 दरम्यान ही पब्लिश होऊ शकते. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट एकदा जाहीर झाली की तुम्हाला तुमचा फॉर्म अनलॉक करायचा आहे आणि तुम्हाला जे चेंजेस करायचे आहेत ते चेंजेस करायचे आणि सर्व चेंजेस झाल्यानंतर तुम्ही पुन्हा फॉर्म लॉक करायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार आहे. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट नंतर अंदाजे 3 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट मिळणार आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला समजेल तुमचा रँक किती आहे तो. फायनल मेरिट लिस्टच्या रँकवरच तुम्हाला कॉलेज अलोकेशन होत असतात. आता यानंतर फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर आपण कॉलेज ऑप्शन फॉर्मवर येणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंड करता तुम्हाला अंदाजे ऑप्शन फॉर्म जो आहे तर तो 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान येणार आहे. तर याकरता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. राऊंड फर्स्ट करता तुम्ही जे कॉलेजेस देणार आहात तेच कॉलेज तुम्हाला राऊंड सेकंड करता असणार आहे आणि त्यामुळे राऊंड फर्स्ट करता डोकं शांत ठेवून व्यवस्थित प्रमाणे तुम्हाला कॉलेजची ऑप्शन लिस्ट द्यायची आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा की तुम्हाला कॉलेजची ऑप्शन देत असताना तुमच्या पर्सेंटाईल प्रमाणे आणि मागचा कट ऑफ पाहून तुम्हाला त्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर रिग्रेट होणार नाही. आता बऱ्याचशा वेळा असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना 99% मार्क्स मिळतात, पर्सेंटाईल चांगले असतात, परंतु कॉलेज प्रेफरन्स लिस्ट बरोबर बनवली नसल्यामुळे त्यांना कॉलेज मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, याकरता कंप्लीट गायडन्स तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याबाबत मी तुम्हाला रेग्युलरली अपडेट देणार आहे. कशा प्रकारे कॉलेज चूज करायचं याची संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचं फक्त लक्ष असणार आहे रजिस्ट्रेशन फॉर्म आणि राहिलेले जे काही डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थितपणे अपलोड करायचे. मित्रांनो, जे कॉलेज तुम्ही राऊंड फर्स्टला देणार आहात तर तेच कॉलेज कॅरी फॉरवर्ड सेकंड राऊंडसाठी होणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला कॅप राऊंड सेकंड स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये कोणताच कॉलेज ऑप्शन विचारलं जाणार नाही. डायरेक्टली तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट मिळेल, जे तुम्ही कॉलेज प्रेफरन्स दिलेले आहेत त्यापैकी. लक्षात ठेवा, 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ही तारीख अंदाजे मी आपल्याला सांगत आहे. राऊंड फर्स्ट करता कॉलेज अलॉटमेंट अंदाजे 11 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मिळणार आहे. आता 11 ऑगस्टला तुम्हाला कॉलेज अलोकेशन होतील. मग तुम्ही अलॉटमेंट लेटर तुम्हाला मिळत असतं. ती फी भरल्यानंतर अलॉटमेंट लेटर तुम्हाला घ्यायचं आहे आणि संबंधित कॉलेजमध्ये जाऊन संपूर्ण मूळ कागदपत्र चेक करून तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं असतं. 11 ऑगस्टला जर समजा कॉलेज अलोकेशन झालं तर साधारण 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये जाता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे सीईटी सेल वर्क करत असते.
आणि संपूर्ण सीईटीचे राऊंड अशा प्रकारे चालत असतात आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला इन्स्टिट्यूशनल राऊंड असतो, ते तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊ शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्हाला जर काही डाउट्स असतील, शंका असतील, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमची डाउट्स विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.